कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण फक्त 10 रुपये किलो मिळणाऱ्या टोमॅटोपासून आज मी हा घरच्या घरी टोमॅटो सॉस बनवला. इथं मी लाल लाल पिकलेले 1.5 किलो टोमॅटो स्वच्छ धुवून असे कट करून घेतले. आता हे कट करून घेतलेले टोमॅटो कढईमध्ये घातले. आता यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा कांदा कापून टाकायचा. सुरुवातीला मी 1.5 चमचा मीठ घातले, अजून लागलं तर आपण नंतर घालूया. आणि आता हा परतून घ्यायचा आहे टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत परतून घेतलं. आता यावरती झाकण ठेवून परत टोमॅटो असा शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटोची अशी साल निघून पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या. साधारण 12 ते 13 मिनिटं मी टोमॅटो चांगले शिजवून घेतले होते. आता हे पूर्णपणे थंड करून याची प्युरी बनवून घ्या. त्याच कढईमध्ये मी सगळी प्युरी काढली. तर मी 300 ग्रॅम साखर वापरले. टोमॅटो किती आंबट आहेत त्यानुसार साखर लागू शकते. त्यानंतर कलरसाठी 2 ते 2.5 चमचे काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर दालचिनी, वेलची आणि काळ्या मिरीची पावडर घातली आहे. वरती अशी चकाकी येईपर्यंत सॉस चांगला शिजवून घेतलाय मी. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळलाय मी. तुम्ही इथे व्हिनेगर वापरू शकता. व्हिनेगरमुळे सॉस टिकायला मदत होते. आता सॉस तयार झालाय का नाही हे ओळखण्यासाठी एका प्लेटवरती थोडासा सॉस घ्या आणि पसरवून बघा. यातलं पाणी सेपरेट नाही झालं तर समजायचं की सॉस तयार झालाय. थोडासा सॉस थंड झाल्यावरती मी हा चाळणीने गाळून घेतला, म्हणजे यामध्ये कुठे बिया, कण वगैरे राहू नयेत यासाठी. आणि घरीच आपण स्वस्तात मस्त हा सॉस तयार केलाय. हा सॉस तुम्हाला जास्त महिने टिकवायचा असेल तर लिंबाच्या रसाऐवजी व्हिनेगर वापरा, यामुळे जास्त काळ टिकतो. फक्त 15 रुपयाच्या टोमॅटोपासून किती सॉस तयार झालाय बघा. अशाच अजून सोप्या आणि छान छान रेसिपीज बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा.